जय महाराष्ट्र मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक नवीन प्रश्न. एक भाविक मंदिराच्या पायऱ्या चढताना त्या मंदिराच्या पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट फुले प्रत्येक पायरीवर ठेवतो. जर मंदिरास एकूण 33 पायऱ्या असतील, तर त्याला एकूण किती फुले ठेवावी लागतील? तर बघा मित्रांनो, जेवढा पायरीचा नंबर असेल त्याच्या दुप्पट फुले तो त्या पायरीवरती ठेवतो. तर एकूण 33 फुले पायऱ्या असताना किती फुले लागतील बघा. असा प्रश्न कसा सोडवायचा पहा. तर टोटल किती पायऱ्या आहेत? 33. त्याच्या पुढील अंक 34. तर 33 गुणिले 34 यांचा गुणाकार करायचा. 33चा पाढा काय आपणाला येत नाही, त्यामुळे आपली गुणाकार करण्याची पद्धत पहा. 4 त्रिकोण 12, हातच्याला 1, 3 त्रिकोण 9 आणि 4 त्रिकोण 12 या सर्वांची बेरीज 21 आणि 22. हातच्याला 2, 3 त्रिकोण 9, 9 आणि 2 11. तर अशा तऱ्हेने मित्रांनो त्याला टोटल 1122 फुले लागतील. तर मित्रांनो हे झाले माझे. असाच एक तुमच्यासाठी प्रश्न. एक भाविक मंदिराच्या पायऱ्या चढताना त्या मंदिराच्या पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट फुले प्रत्येक पायरीवर ठेवतो. जर मंदिरास एकूण 42 पायऱ्या असतील, तर त्याला एकूण किती फुले लागतील? तर मित्रांनो याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये फेकून मारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.